नमस्कार। जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान, जय जवान, जय किसान। भारत माता की जय। देशामध्ये पाकिस्तान हिंदुस्तान युद्ध चालू आहे। भारताकडून पाकिस्तानाचा चांगला समाचार घेण्यात येत आहे आणि 9हून अधिक आतंकवादी अड्डे हे भारतीय सैन्य आणि भारत सरकारच्या माध्यमातून हे उडवण्यात आले आहेत। त्यातून आतंकवादी घडवून या भारतामध्ये आतंकवादी प्रयत्न करत होते, शिकवत होते, या भारतामध्ये येण्यासाठी ट्रेनिंग देत होते त्यांना। आणि हे ट्रेनिंग देण्याचे अड्डे हे 9हून अधिक भारतानं आपल्या जवानांनी, सैन्याने आणि सरकारच्या माध्यमातून प्रयत्नातून हे घडत आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांनी एक काम केलं आहे। या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, हिंदुस्थानामध्ये आपला हा हिंदुस्थान एक नंबरचा हा देश आहे। या देशामध्ये सर्व देशांची नजर आहे या देशाकडे आणि पाकिस्तान हा नेहमीच आपला शत्रू म्हणून पुढे येत आहे आणि ते आतंकवादी तिथे घडवून आमच्या देशावरती हल्ला नेहमीच करत असतात आणि तिथे कॅम्प आहेत मोठे मोठे आतंकवादींचे, ते आमच्या सैन्याकडून उद्ध्वस्त करण्याचं एक चांगला प्रकार घडला आहे, प्रयत्न केला आहे आणि ते सक्सेस देखील झाला आहे। चांगलं सरकारचं आणि सैन्याचं, नौदलाचं, जवानांचं जेवढे आपण कौतुक कराल तेवढे कमीच आहे। चांगलं असेल त्यावेळी चांगलंच बोललं पाहिजे, चूक असेल तेव्हा चूक बोललं पाहिजे आणि आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे। महाराष्ट्राच्या, देशाच्या, जगाच्या हितासाठी, या आपल्या देशाच्या हितासाठी आपण सर्वांनी एकजूट दाखवून ही भारत माता आपली आहे, हा भारत देश आपला आहे हे जगाला दाखवून देण्याची एक ही संधी आहे। सर्वपक्षीय दल आणि सर्व पार्ट्यांनी देखील या सरकारला चांगला पाठिंबा दिला आहे। सैन्याला आणि नौदलाला, जवानांना देखील चांगला सपोर्ट मिळत आहे सरकारच्या माध्यमातून आणि भारतीय नागरिकांच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानची तानातान उडाली आहे। पाकिस्तानचे खासदार देखील संसदमध्ये उभे राहून भाषण देताना रडत आहेत। त्यांचे नाके नऊ झाले आहेत, आमच्या जवानांनी त्यांचे नाके नऊ केले आहेत, त्यांना हद्दपार केलं आहे। पाकिस्तान हा आमच्याशी युद्ध करण्यासाठी जर एक पाऊल पुढे टाकला तर तो 2 दिवस पण टिकू शकत नाही। आमच्या सैन्यांबरोबर, आमच्या क्षेत्रांबरोबर आमच्याकडे जेवढा साठा आहे त्या साठा एवढा आहे की आम्ही 1 महिनाही देखील आम्ही हे पाकिस्तानाबरोबर युद्ध करू शकतो, एवढा आमच्याकडे साठा आहे आणि एवढी आमची पॉवर आहे या भारत देशाची, हिंदुस्थानाची। आणि भारतामध्ये भारतीय जनता लोकांमध्ये बाळासाहेब ठाकरे नेहमी बोलायचे, भारत जर मुतला तर पाकिस्तान वाहून जाईल, भारतानं जर पिशाब केली, मुतला तर पाकिस्तान वाहून जाईल, एवढा आमच्या भारतामध्ये पॉवर आहे। आणि हे पाकिस्तान आताच घुडगे टेकायला सुरुवात केली आहे आमच्या जवानांच्या समोर, आमच्या सरकारच्या समोर, आणि घुडगे टेकून तो हे देखील आता रडण्याच्या परिस्थितीमध्ये आला आहे। तरी छोटे छोटे हल्ले लपून त्यांचे चालूच आहेत, दिवसभर चालूच आहेत, 2 दिवस अजून ते 4 दिवस तसंच वातावरण गरम राहणार आहे। तरी मुंबई शहर, गुजरात, पंजाब असे अनेक शहरांमध्ये देखील ते टार्गेट करण्याचा हा त्यांचा विचार आहे, हेतू आहे। तरी आपण भारतीय नागरिकांनी, भारतीय जनता, भारत देशातली यांनी आपण सर्वांनी एकजूट राहिलं पाहिजे। संकटाला सामोरं जाण्याची आपल्यामध्ये जिद्द असली पाहिजे, एकजूट असली पाहिजे आणि आपल्या जवानांच्या पाठीशी, आपल्या देशाच्या देशभक्तीसाठी आपण सर्वांनी एकजुटीने एक होऊन लढलं पाहिजे। तसं आज सर्व देशातल्या पार्ट्यांनी देखील दाखवून दिलं आहे की भारत हा एकजूट आहे, एक मताने चालणारा देश आहे। राजकारण असेल ते राजकारण, परंतु आमच्या देशावरती कोण डोलेवरती करल आणि आमच्या देशाकडे डोलेवरती कोण पर्यंत पाहल तर आम्ही त्याला सोडणार नाही, हा एक संदेश आम्ही आज दिला आहे, जगाला दिला आहे।
जगाला दिला आहे, पुऱ्या जगाला हा संदेश दिला आहे की आम्ही भारत हा एक आहेत आणि भारताकडे कोण डोलेवरती करण्याची हिंमत करायची नाही. ही भारत माता आहे. या भारत मातेचं रक्षण करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. हे आपण निभावलं पाहिजे. तसंच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील आतंकवाद्यांना खतम करण्याचा एक त्यांनी विडा उचलला होता. तर असंच आपल्याला या सरकारला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, भारत सरकारला, जवानांना, सैन्याला, की तुम्ही आता जो युद्ध हाती घेतला आहे, युद्ध नाही तरी तुम्ही आतंकवाद्याचा खात्मा करायचा जो हाती घेतला आहे, युद्ध नाही केलं ते झालं, पण आतंकवादी जेवढे अड्डे आहेत या देशामध्ये, पाकिस्तानामध्ये, लाहोरमध्ये आणि सर्व तिकडे आहेत काश्मीरच्या बॉर्डरवरती, तेवढे उद्ध्वस्त करून टाका. जेणेकरून जेवढे उद्ध्वस्त कराल आतंकवाद्यांचे अड्डे, तेवढं आपल्यासाठी सुरक्षित होईल, भारतासाठी सुरक्षित होईल. भारत देशाने नेहमी चांगली भूमिका घेतली आहे. भारत देशाने पाकिस्तानच्या नागरिकांना कुठलाही टार्गेट न करण्याचा हा एक विचार घेतला आहे हाती, आणि त्यांनी तसं कुठलाही धोरण त्यांनी अंमलात आणला नाही. त्यांनी भारत देशाने आणि आमच्या सैन्याने चांगला विचार करून त्यांनी फक्त आणि फक्त आतंकवाद्यांचे अड्डे आणि त्यांचे राहण्याचे ठिकाण आहेत तेच उडवून टाकण्याचं आणि त्यांना नायनाट करून टाकण्याचं हा एक त्यांनी चांगला विचार करून या देशाला आणि जगाला चांगला संदेश दिला आहे. भारतीय जवानांनी, सरकारनं आपण चांगलं असेल तर चांगलं बोललं पाहिजे, वाईट असेल त्या चुकीला चुकी बोललं पाहिजे. हे माणसामध्ये जिद्द असली पाहिजे, तरच समाज टिकेल, देश टिकेल. हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची काळाची गरज आहे. आपल्या देशाच्यासाठी आपण सर्वांनी सरकारला आणि जवानांना साथ दिली पाहिजे आणि बल दिला पाहिजे, आणि आपण देखील सर्वांनी एकजुटीने लढलं पाहिजे, एकजुटीने ठाम राहिले पाहिजे. कुठल्याही शहरावरती कधी हल्ला होऊ शकतो, हे युद्ध पेटू शकतो. तसंच आपण आपल्या सरकारच्या पाठीशी ठामपणे आहोत, हे आपला निश्चय झाला आहे. सैन्यांनी ज्यांचे ह्या आतंकवाद्याचे अड्डे उचलून टाकलं पाहिजेत. हा युद्ध म्हणजे आतंकवाद्यांचे अड्डे उचलून टाकायचा हा युद्ध थांबला नाही पाहिजे. जेवढे आतंकवाद्यांचे अड्डे आहेत, हा युद्ध आतंकवाद्यांचा अड्डे उडवण्यासाठी, नायनाट करण्यासाठी हे युद्ध कायमस्वरूपी चालू राहिलं पाहिजे. आणि तरच आपला देशातली जनता वाचेल, देश वाचेल, समाज वाचेल. हे अड्डे एकही राहिला नाही पाहिजे. हे अड्डे आहेत तोपर्यंत जिंदगीभर लाईफ टाईम युद्ध हा चालूच राहिला पाहिजे. फक्त अड्डे, आतंकवादी आणि अड्डे हे उडवण्यासाठी एक कायमस्वरूपी सरकारनं आपल्या आर्मीला, गव्हर्मेंटला आणि जवानांना हे सरकारनं एक त्यांनी धोरण दिला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे, जोपर्यंत आतंकवादी आहेत या पाकिस्तानी आणि अड्डे आहेत ते उचलायचं, त्यांना तुम्हाला आदेश आहे हा कायमस्वरूपी. हा एक आपण सरकारने आपल्या जवानांना आणि सर्वांना, सैन्यांना देखील एक आदेश दिला पाहिजे. इथेच मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय हिंद.